डॉक्टर, बऱ्याच लोकांचं म्हणणं असं येतं, की आमचा आहारही व्यवस्थित आहे, आम्ही व्यायामही करतो, पण तरी आमच्या चेहऱ्यावरती ग्लो दिसत नाही किंवा कुठेतरी त्रासही होत राहतो बॉडीमध्ये. नेमकं सांगता येत नाही, की नेमकं काय होतं? हे कशामुळे होत असतं? बरोबर. तर तुम्ही जर डॉक्टरकडे ऑलरेडी जाऊन आलेला असाल आणि आयुर्वेदिक डॉक्टरलाही दाखवलं असेल आणि सगळे जर म्हणजे तुमचे दोष समस्थितीत आहेत किंवा तुम्हाला इतर कुठलेच आजार नाही, टेस्ट सगळ्या नॉर्मल आहेत, असं जर असेल, त्याचं एक मोठं कारण म्हणजे तुमचं निगेटिव्ह थिंकिंग किंवा कॉन्स्टंट डोक्यात चाललेले विचार हे असू शकतात. तर ते बरेचदा आजारांमुळे पण असतं, पण बरेचदा असं असतं की त्या विचारांमुळे सिम्पटम्स किंवा आजार निर्माण होत असतात. आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की विषादो रोगवर्धनानाम श्रेष्ठम. विषाद म्हणजे कुठल्याही प्रकारचं अँझायटी किंवा डिप्रेशन, ओव्हर थिंकिंग जे आहे ते कुठलाही रोग किंवा सिम्पटम हे वाढवण्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ कारण असतं. दुसरी गोष्ट म्हणजे जो रसधातू असतो आपला पहिला, जो आहारातनं तयार होतो, तर त्याची दृष्टी करण्यासाठी अतिचिंतन किंवा अतिविचार हे एक कारण सांगितलं. त्यामुळे तुम्ही कुठल्या प्रकारचे विचार करता त्या प्रकारचा दोष वाढून तुमच्या रसधातूला खराब करत असतो आणि त्यातनं आजार आणि सिम्पटम्स निर्माण होत असतात. त्यामुळे डोक्याचं आणि शरीराच्या स्वास्थ्याचं हे खूप क्लोज रिलेशन आहे. त्यामुळे जेवढं औषध शरीरावर काम करतं तेवढंच डोकं शांत ठेवणं किंवा त्याचे जे उपाय आहेत, मेडिटेशन वगैरे, हे पण तेवढेच लाभकारक असतात.